भरपूरशा कमेंट होत्या की तुम्ही तुमच्या रूम टूर द्या. तर रूम टूर द्यायला काही नाही, पण आपली रूम जी आहे ना तर ती सिंगल आहे आणि जर तुम्हाला हवीच असेल तर आपण नक्कीच रूम टूर देण्याचा प्रयत्न करू. तर मी आज रूमचं मेकओव्हर करणार आहे, म्हणजे की रूम क्लीन करायला काढलेली आहे. तर दिवाळीवरनं आल्यानंतर आता मी रूम स्वच्छ करायला घेतलेली आहे. तर बघू शकता इथं आम्ही स्वयंपाक वगैरे जे बनवतो ना, इथं आमचं सगळं साहित्य वगैरे असतं. स्वयंपाकाचे सगळे चिकटपणा वगैरे जो असतो ना, तर तो इथं झालेला असतो. त्याच्यामुळे मी थोडंसं साबणीनं जे आहे ना पहिले थोडंसं छान असं काढून घेते, म्हणजे सगळं स्वच्छ निघून जातं. तर मी साबण जे आहे ना तर ती पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं, वरतून साबण लावायची आणि नंतर फक्त कपड्याने ओल्या किंवा सुक्या कपड्याने पुसून घेतलं ना तरी पण ते सर्व चिकटपणा आहे ना तर तो निघून जातो. आपल्याला कसल्याही प्रकारचं काहीही वापरायची गरज पडत नाही. फक्त आणि फक्त साबणीने पण तुम्ही काढू शकता. तर मी तर साबण लावून मस्त असं पुसून घेतलं, छान असं चिकटपणा काढून घेतला. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा पुसून घेतलं. छान पुसून घेतलं की फॅन लावून दिला, म्हणजे कसं ना ते लगेच सुकून जातं. आपला हा टेबल आहे स्वयंपाक ठेवायचा, जे की स्वयंपाकाचं सामान ठेवायचं, आपला किराणा वगैरे जे ठेवतो ना आपलं रोजचं रेग्युलरच्या वापरातलं ते आहे. तर मग मला तो टेबल पण सगळ्यात आधी पुसून घ्यावा लागतो, म्हणजे टेबल जो आहे ना तो लाकडी आहे आणि टेबल जे आहे ना तर ते स्वयंपाकाच्या आपल्या गॅसच्या बाजूलाच असतं, त्याच्यामुळे तो पण भरपूर चिकट होतो. तर तो छान असा पुसून घेतला. तर बघू शकता अशा प्रकारे त्याला पण असं कपड्याने आधी स्वच्छ पुसून घेतलं. त्यानंतर आहे ना थोडं थोडं करत पाणी घातलं आणि पाणी घालून जे आहे ना तर छान असा पुसून घेतलं. म्हणजे पुसून घेतलं ना तर मग तो सुकतो, आपलं जे बाकीचे काम आहेत ना तो आवरोपर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये दोन जे आहेत ना तर कडापे आहेत, म्हणजे दोन कप्पे आहेत. तर त्याच्यामध्ये जी फळी आहे ना तर ती बाहेर निघते, म्हणजे आउटर फळी आहे तर ती तुम्ही बाहेर काढू शकता. तर मग मी त्याला स्वच्छ बाहेर काढलं आणि मस्त असं स्वच्छ असं पुसून घेतलं. सगळे डाग वगैरे जे आहेत ना त्याच्यावरचे ते निघून जातात. त्यानंतर जो आतला भाग आहे तो छान पुसून घेतला. नंतर मग ओल्या कपड्याने त्याला सगळं पुसून घेतलं. हलक्या हाताने थोडंसं घासलं ना तरी पण ते निघून जातं. पण आपलं जे आहे ना रूम ज्यामध्ये चिकटपणा वगैरे झालेला असतो ना तर तो निघून जातो. टेबल छान पुसून घेतलेला आहे, बघू शकता सगळा चिकटपणा वगैरे जो आहे ना तर तो निघून गेलेला आहे. फळीवर तुम्हाला दिसतच असेल. आपला तिकडचा जो कोपरा आहे ना किचनचा तर तो मी छान असा पुसून घेतला आहे. फॅन पण लावलेला आहे, हलकेशा फॅननी जे आहे ना तर ते लगेच सुकून जाईल. आता हा टेबल पण छान पुसून झालेला आहे, त्याला थोडंसं साईडला करायचं आहे, परंतु त्याची जी आहे ना तर त्याच्या कडेला जे आहे ना ते खालच्या बाजूला धूळ वगैरे लागलेले आहे, तर ते आपल्याला थोडं झाडूने पुसून घ्यावं लागणार आहे. तर मी इथं झाडूने जे आहे ना तर ते सगळं पुसून घेतलं, पुन्हा एकदा झाडून घेतलं खाली पुसलेल्या जागेवर आणि आपला टेबल जो आहे ना तो सेट करून घेतला. तर बघू शकता टेबल ठेवून दिलेला आहे. टेबल आता छान सुकेपर्यंत आपल्याला बाकीची जी कामं आहेत ना ते आवरून घ्यायचे. तर फळी पण त्याच्यावर ठेवून दिली. आता मी हे सगळं रूम जे आहे ना तर ते तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे रूम जे आहे ना तर ते आवरून घेते. आता हा जो पॅकिंगचं पॅकेट होतं मी ते ठेवून दिलं. त्यानंतर खजूरचा डब्बा जो होता ना तो पण ठेवून दिला आणि तुम्ही बघू शकता खजूरचे भरपूर सारे डब्बे आहेत, कारण की आम्ही भरपूर सारे डीमार्टला गेलो ना तर हेल्दी खाण्याचा नक्की प्रयत्न करतो. त्याच्यामुळे डीमार्टला गेलो तर हेल्दी खजूर नक्कीच घेऊन येत असतो. आता हा जो रॅक आहे ना तर त्याच्यावर ऑर्गनाईज केलेलं आहे साहित्य, पण काय होतं ना तर बुक आहे तर बुक तर आपल्या बुकच्या पद्धतीने ठेवावं लागतात, पण बाकीचं साहित्य जे आहे ना तर ते कार्ड म्हणजे ठेवणं चालूच असतं, ठेवणं घेणं. त्यामुळे ते थोडंसं दिसतं आपल्याला, पण व्यवस्थित असतं. त्यानंतर सगळं रॅकवरचं सामान जे आहे ना ते सगळ्यात पहिले मी पुस्तकं हलवले. त्यानंतर ना पुस्तकं ठेवल्यानंतर काय होतं ना, दादाचा एक लॅपटॉप आहे, माझा एक लॅपटॉप आहे, तर लॅपटॉप ठेवायला थोडीशी जागा होते. त्याच्यामुळे मी काय केलं, सगळ्यात आधी पुस्तकं खाली लावले आणि पुस्तकं जे आहेत ना ते काढून ठेवले व्यवस्थित. त्याच्यानंतर दादाचा हा लॅपटॉप आहे, बघू शकता कंपनीमधला दादाचा लॅपटॉप ठेवून दिला. त्यानंतर माझा जो लॅपटॉप आहे तो बऱ्याच दिवसापासून आता वापरत नाही आहे, तर तो पण धूळ खात पडलेला आहे. पण म्हटलं आता चला आपला लॅपटॉप पण आता ना पुसून वगैरे काढून घेऊया. तर मग मी माझ्या लॅपटॉपचं जे सगळं साहित्य आहे तर केबल वगैरे आहे, तर माऊस असो किंवा मग कीबोर्ड असो ते काढलं. त्यानंतर लॅपटॉप काढला, लॅपटॉप बुकवर सेट केले. त्यानंतर बघू शकता कॅमेरा थोडं सेट करायचा होता, त्यानंतर छान असं सेट केलं. त्यानंतर वरती जे सामान होतं तर ते फाईली वगैरे आहेत, आमच्या दोघांच्या डॉक्युमेंट फाईली आहेत. तर त्यानंतर सगळं साहित्य छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला तिथं ऑर्गनाईज करावं लागतं. त्यानंतर आमच्याकडे मिक्सर आहे, मिक्सर काढून घेतलं खाली. त्यानंतर माझं वॉलेट पडलेलं होतं तिथं साईडला ते काढलं. त्यानंतर वरती जे किराणाची बॅग आहे ती काढली. कापूस आणलेला आहे दिवा लावण्यासाठी. माझं थोडंसं मेकअपचं जो हे आहे ते ठेवलं. त्यानंतर दादाची साखळी होती चांदीची रक्षाबंधनला काढलेली, ती ठेवून दिली वरती. त्यानंतर खाली जे सामान आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जे रेग्युलरचं वापरायचं सामान आहे, त्याच्यासोबत दादाचं जे थोडंफार सामान आहे ना ते आहे. त्याच्यासोबत आमची विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे
आणि अशा प्रकारे हे सगळं साहित्य जे आहे ना ते आपण सेट केलं होतं, तर ते सगळं काढून घेतलं रॅकच्या खाली. रॅकच्या खाली काढल्यानंतर मग ना पटपट रॅक पण पुसून घ्यायला होतो. रॅक पुसून घेतला की मग बाकीचे कामं करायला सोपं जातं. त्यामुळं रॅकवरचे सगळे साहित्य काढले. नंतर बॅग जी आहे ना कपड्याची ती पण खाली काढली. कपड्याच्या बॅगमध्ये भरपूरसे कपडे होते, पण आता ते ना थोडेसे डोनेट वगैरे केलेले आहेत. त्याच्यामुळे आता कपडे वगैरे जे आहेत ना बॅगेमध्ये कमीच आहेत. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका. सगळं साहित्य मी आता हे ऑर्गनाईज करणार आहे. त्याच्या पहिले आपल्याला सगळ्यात पहिले आता ना वरतीन मी सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे झाडूने. मला धुळीची ॲलर्जी असल्यामुळे दादाकडनं ती सगळी मदत करून घेत असते मी. आता धुळीची ॲलर्जी आहे ना तर ती भयान धुळीची ॲलर्जी आहे मला, तर त्याच्यामुळे मला धुळीचं बिलकुलही संपर्क येता कामा नाही. पण रॅक जी आहे ना तर रॅकमध्ये जास्त काही धूळ नव्हती, कारण की मी आत्ता दसऱ्याच्या वेळी रूम स्वच्छ केलं होतं. दादानी सगळं रूम झाडून पुसून दिला होता, तर त्याच्यामुळं मला एवढं काही टेन्शन नाही पडलं. पण मी जो आपला टेबल आहे ना तो सेट केला. त्यानंतर मग आपली रॅक आहे ती थोडीशी हलकीशी ओल्या कपड्याने पुसून घ्यायची होती. तर मग म्हटलं चला आता आपण ना हे सगळं साहित्य रॅक पुसून घेतली आणि त्यानंतर रॅक सेट केली. त्यानंतर आपलं जे रेग्युलरचं जे यूज करण्यातलं सामान आहे स्वयंपाकाचं, तर ते मी हळूहळू पुसून एक एक भरणी जी आहे ना ती सेट करायला घेतली. तर बघू शकता इथं जे आहे मसूरची डाळ आहे, खजूर आहे, मेथी आहे. त्यानंतर बघू शकता इथं म्हणजे जे आहे ना ओवा वगैरे ठेवायची डब्बी वगैरे आहे. बेसनाचा डब्बा आहे, म्हणजे बेसनचं पीठ आहे. जे वेगवेगळ्या चटण्या आहेत, शेंगदाण्याची चटणी असो, जवसाची चटणी असो. त्यानंतर डब्बे आहेत, जे रिकामे डब्बे आहेत ना खजूरचे, तर ते मी आता एका पॅकमध्ये करून एका याच्यामध्ये बांधून ठेवून देते. म्हणजे कसं ना धूळ वगैरे लागत नाही. त्यासोबतच एक ताईचा डब्बा होता तो ठेवून दिला. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सगळे एक 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 काम जे आहे ना तर ते मी कमी करू लागलेले आहे. तर अशा प्रकारे सगळी रूम आहे ना तर ती मला आवरून घ्यायची आहे. दादा तोपर्यंत रॅक धुवून दादाने पुसून घेतली छान, आणि झाडून पण घेतली होती मी थोडीशी, पण दादाने पूर्ण झाडून घेतली. आणि त्यानंतर जे आहे ना पुसून रॅक सेट केली त्यानं पुन्हा. त्यानंतर पिठाचा डब्बा जो आहे ना त्याच्यामध्ये पीठ भरलं, तोपर्यंत मी हे सगळं सामान जे आहे ना ते लावायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता इथं साखर आहे. साखर आम्ही इथं चहा वगैरे काही जास्त घेत नाही, परंतु कधी स्वीट वगैरे बनवायची इच्छा झाली किंवा मग जेवणामध्ये खीर वगैरे बनवायचं झालं तर मग साखरेची गरज भासते. कधीतरी चहा पिला जातो, पण रेग्युलर चहा वगैरे काही बनत नाही. त्यानंतर इथं डाळ वगैरे आहे, तर इथं घरून आणलेलं साहित्य, इथं डाळ वगैरे पोहे वगैरे आहेत थोडेसे. त्यानंतर जे कडधान्य आहेत ना मूग, हरभरे आणि हुलगे ते आहेत. त्यानंतर इथं आहे आमची शेंगदाण्याची भरणी. तर शेंगदाण्याच्या भरणीमध्ये थोडेसे शेंगदाणे आहेत, पण स्वच्छ तर करावंच लागतं. आता रूम आवरायला घेतली म्हणल्यावर इथं थोडंसं मीठ होतं, मीठ पण व्यवस्थित ठेवून दिलं. त्यानंतर छोट्या छोट्या ज्या भरण्या आहेत, त्यानंतर हे जे दह्याचे डबे आहेत ना ते दादाने आणले होते, तर ते सगळे डबे मी एकात एक करून ठेवून दिले. म्हणजे कसं ना आपल्यानंतर कामं येतात. त्यानंतर जे आहे ना इथं आहे बटरचं पॅक आणलं होतं, जे पूर्ण पॅक आणलं होतं ना त्याच्यामधले 3 बटर जे आहेत ना ते एक्स्ट्राचे शिल्लक होते, ते राहिलेले आहेत. तर ते व्यवस्थित पुसून घेतला. बॉक्स जो आहे ना छान पुसून घेतला की स्वच्छ पण वाटतं आणि आपल्याला पण बरं वाटतं स्वच्छता केल्यानंतर. इथे आहे आपलं दादाच्या मनुक्याचा वगैरे डब्बा जो आहे ना तर तो पण छान पुसून घेतला. बघू शकता सगळे डब्बे वगैरे छान पुसून घ्यायचेत. आणि नंतर मग ऑर्गनाईज करताना पण मी तुम्हाला दाखवेलच. मग त्याच्यासोबत जे बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या पण मी आवरून घेते. आता इथं मग आमच्या मसाल्याची भरणी आहे, म्हणजे सगळे मसाल्याचे जे पॅकेट असतात ना ते मी याच्यामध्ये ठेवते, एकाच भरणीमध्ये ठेवते. आणि जसं जसं लागलं ना तसं तसं मी आपल्या मसाला डब्यामध्ये ते घेत राहते. मग याच्यामध्ये आता उपवासाच्या पापड्या आहेत आईनं दिलेल्या, तर दादासाठी शनिवार असतो म्हणून. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं साहित्य आहे, याच्यामध्ये आहे मुगाची डाळ आहे. तर बघू शकता मुगाची डाळ जी आहे ना तर ती थोडीशी ना उन्हात टाकायची आता गरज आहे तिला. त्यानंतर मसाला डब्बा आहे ना तर तो पण छान पुसून वगैरे घ्यायचा आहे. पण मला ना हे धुळीचे ना पुन्हा थोडीशी त्रास होतच आहे, पण म्हणलं चला थोडीशी जागा वगैरे करून घ्यावी आणि सगळं साहित्य ना खाली काढून घेतलं आणि मस्त ऑर्गनाईज करायचं आहे म्हणून पुसून पण घ्यायचं आहे. तर मग मी पाणी पण घेऊन आलेले आहे. तर हे सगळं जागा जे आहे ना ते ज्या त्या डब्बे जे त्या ठिकाणी ठेवले ना तर काम जरा सोपं जातं. तर म्हटलं कपड्याची बॅग जी आहे ना ती बाजूला करावी. इथे जे आहे ना ते आपल्या भरण्या वगैरे ठेवायची जागा आहे, तर ती भरण्या वगैरे ऑर्गनाईज करून घ्याव्या. तर बघू शकता सगळ्या भरण्या ज्या आहेत ना ते मी पुसून वरती ठेवल्या होत्या. त्यानंतर मग त्या सगळ्या सेट करायला घेतल्या. तर बघू शकता कुठं काय ठेवायचं असं चालू आहे. तर मग मस्त असं ऑर्गनाईज केलं. सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण बघू शकता भरण्या ऑर्गनाईज करताना ना थोडंसं जम्बलिंग होतंच, कारण की नेहमीच
गोष्टी आहेत ना, तर त्या सगळ्याच काम रोजच्या वापरातल्या गोष्टी येतं. आणि मग कुठली गोष्ट वरती ठेवायची, ती कुठली साईडला ठेवायची हे पण लवकर लक्षात येत नाही. पण आता करावं तर लागणारच आहे, म्हणून मी करत आहे. तर मग बघू शकता सगळं जे आहे ना, खजूरचे डबे तुम्हाला आमच्या रूममध्ये जवळजवळ 7-8 मिळून जातील. कारण की ना आमचे आहेत काही फ्रेंड्सकडनं मिळालेले आहेत असे भरपूर खजूरचे डबे आहेत. तर बघू शकता इथं मधाची भरणी आहे, घरगुती मध जे आहे ना ते मी काढलेला होता. त्यानंतर इथं आहे आपलं जे लोणचं आणलेलं आहे घरून, तर ते आहे. थोडासा टिश्यू पेपर घेतला आहे, त्यानंतर एक कॅरी बॅग ठेवली, त्याच्यावर टिश्यू पेपर ठेवला आणि जे लोणचं आहे ना लोणच्याच्या भरण्या ठेवल्या. म्हणजे काय होतं ना, टेबल नेक्स्ट दुसऱ्या वेळी जेव्हा आपण स्वच्छ करायला घेऊ ना, तर तेव्हा आपल्याला जास्त त्रास नाही होत. कारण की चिकट जो आहे ना, तर त्या टेबलला लागत नाही चिकटपणा आणि आपल्याला थोडंसं सोपं जातं. आपण टिश्यू पेपर सहजपणे फेकून देऊ शकतो. त्यामुळे मी टिश्यू पेपरवरती भरणी मांडलेली आहे. त्यानंतर इथे सगळ्या भरण्या ज्या आहेत ना त्या ऑर्गनाईज केल्या. त्यानंतर मसाला डब्बा जो आहे ना, तर त्याला थोडेसे कोरं आहेत. मग थोडं थोडं पाणी करत थोडं कपड्याच्या सहाय्याने ना ते थोडं पुसून घ्यावं लागतं. त्याला थोडा वेळ लागला तरी चालतो. पण काय होतं ना, मसाला डबा मी मध्ये अधूनमधून धुत राहते. कारण की धूळ जी असते ना, आपण रोजच्या वापरातल्या जे मसाले आहेत त्याच्यात ठेवत असतो आणि धूळ जी आहे ना ते हाताला लागून आपल्या जेवणात जाऊ नये म्हणून मला ती काळजी घ्यावीच लागते. तर मग बघू शकता अशा प्रकारे सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज केलं. त्यानंतर मग जे आहे ना टिश्यू पेपरवरती ठेवून दिले आणि बाकीचे पुढचे जे कामं आहेत ना ते घेतले. तांदूळ होते याच्यामध्ये, तांदूळ ठेवून दिले. त्यानंतर हे आता एक काचेचे बाऊल आहे, तर काचेचे ग्लास आहेत आणि एक आहे ना तो आपला याचा चिनी मातीचं भांडं आहे माझ्याकडे, जे की दूध पिण्यासाठी आणलं होतं पण त्याचा आणखी काही वापर केला नाही. त्यानंतर आता हे बॉटल वगैरे सगळं धुवायचं आहे. त्याच्या पहिले म्हटलं आता हे बॅग पण ऑर्गनाईज करून ठेवावं. आता ही बॅग जी आहे ना कपड्याची, तर ती बऱ्यापैकी मी सगळे कपडे जे आहेत ना माझे 50% कपडे मी डोनेट केलेले आहेत. तर माझ्याकडे 50% कपडे राहिलेले आहेत. त्यामध्ये मग ज्या माझ्या आईला मी साडी मागवलेली आहे ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवेल. खूप सुंदर साडी आहे. त्यानंतर जे आहे ना ते सगळं ऑर्गनाईज करून घेतलं. बॅगेमध्ये सगळं साहित्य ठेवून दिलं अशा प्रकारे आणि बॅग जी आहे ना तर ती रेडी झाली, वरती ठेवून दिली. दिवाळीला घेऊन गेलेले दादाचे माझे कपडे होते ते वरतीच होते, ते पण ठेवून दिले. त्यानंतर दादाचे थोडे डॉक्युमेंट वगैरे जे आहेत ना ते एका पिशवीमध्ये घातले आणि ते पण सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, एक एक गोष्ट आपल्याला ऑर्गनाईज करायला ना भरपूर वेळ लागतो. पण काय होतं ना, एक दिवस आपण काढला ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे होतात. दादानी इथं ना आलं त्याचे जे पैसे असतात ना 10, 200, 300 रुपये काय असतील तर ते इथं ठेवलेले होते. तर म्हणलं ते पण आता सगळं रूम जे आवरते तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आवरल्याच पाहिजे, म्हणून मग ते पण व्यवस्थित आवरून घेतलं. बघू शकता अशा प्रकारे फाईल ज्या आहेत त्या पण छान पुसून वगैरे घेतल्या. म्हणजे कसं ना, आपण रूम आवरल्याच्या नंतर आपल्याला रूममध्ये प्रसन्नता वाटायला पाहिजे. मला आता धूप वगैरे काही लावता येत नाही, कारण की मला धूर आणि धुळाची खूप जास्त ॲलर्जी होते. ॲलर्जीच्या कारणाने मला ह्या गोष्टी अवॉइड कराव्या लागतात. पण मला जे जमतं ना तर त्या गोष्टी मी नक्कीच करत राहते. तर बघू शकता अशा प्रकारे छान असं ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यानंतर मग पुढचं बघू शकता तुम्हाला मी पुढे पण सगळ्या गोष्टी एक गोष्ट दाखवत चालले. पण इथं जे आहे ना तर ते मी आता सगळं ट्रायपॉड वगैरे आहेत माझे थोडेसे जे ऑनलाईन माझे यूट्यूबसाठीचे जे चॅनलसाठीचे जे लागणारे आपल्याला व्हिडिओ शूटसाठीचे लागणारे ज्या गोष्टी त्या पण घेतलेल्या आहेत. त्या पण आपल्याला ऑर्गनाईज करावं लागतात. मग कारण की आपले काम कोण करणार ना, आपले काम आपल्यालाच करावं लागतात. त्याच्यामुळे मग मी ते पण गोष्टी एक आवरत गेले. तर एक काम जे आहे ना तर ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. रूम आवरताना भरपूर धावपळ होते, धूळ वगैरे होते. पूर्ण दिवस रूम आवरण्यात जातो. एक 4-5 घंटे तरी पूर्ण रूम आवरण्यात जातो. आणि कपडे वगैरे जर धुवायचे असेल तर नेक्स्ट डेलाच धुवावे लागतात. कारण की मग एकाच दिवशी एवढे सगळे कामं जे आहेत ना ते होत नाही. तर मग मी रूम छान आवरला. त्यानंतर मग जे वरचे रॅकमधले जे सामान काढलं होतं ना, लॅपटॉप वगैरे ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं. पुसून वगैरे लावलं ना तर मग जरा सोपं जातं. त्यामुळे मग मी पुसून लावायचाच प्रयत्न करत राहते. तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ऑर्गनाईज करायला घेतलेल्या आहेत. छान असं सगळं ऑर्गनाईज केलं. त्यानंतर आपला जे किराणा आहे ना तर तो किराणा सगळा हे केला. बॅग जी आहे ना ते छान झटकून वगैरे घेतली, म्हणजे त्याच्यामध्ये काही किडे वगैरे नाही येत ना याची काळजी घेऊन आपण बॅग जी आहे ना ती छान पुसून घेतली, झाडून घेतली. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ना ते धुवून घ्यायचं. म्हणजे सगळं जे किराणा आहे ना ते मी मस्त ऑर्गनाईज केला. म्हणजे जे आपल्याला महिनाभराचा किराणा असतो ना तर तो आणून ठेवलेला असतो, तर तो सगळा आणलेला आहे. आणि याच्यामध्ये ना
मी गुलाबजामुनचं पॅकेट पण आणलेलं आहे, कारण की दसऱ्याच्या वेळी आणलं होतं पण काही करणं झालं नाही. गावी गेलो दसऱ्याला पण आणि दिवाळीला पण, त्याच्यामुळे ते काही करणं झालं नाही. ते तसंच आहे. तर आपण नंतर एखाद दुसरा आपला व्लॉग येईल ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला गुलाबजामुनचा व्हिडिओ नक्कीच दाखवेल. तर आता मी किराण्याची बॅग जी आहे ना ती पण ऑर्गनाईज केली आणि छान अशी ठेवून दिली सगळं. त्यानंतर आता आपलं जे आहे ना तर ते काम जे आहे ना ते बऱ्यापैकी 50% कवर झालेलंच आहे. आता 50% आपले जे गोष्टी आहेत ना त्या मी आता कवर करून घेते. पुस्तक जे आहेत ना ते पुस्तकं लावून घेते. पुस्तकं लावल्यानंतर आपलं बऱ्यापैकी काम जे आहे ना ते सोपं होऊन जाईल. पुस्तकं जे आहेत ना ते आता रोजचेच लागतात, मग कोणतं काढतो कोणतं घेतो, त्याच्यामुळं ना आता ठेवून देत आहे. नंतर आपल्याला व्यवस्थित आपल्याला जसं लागतात ना तसं मी पुस्तकं घेत राहील. तर पुस्तकं वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून दिले, फाईल ठेवून दिल्या, किराणाची बॅग असो किंवा मग आपल्या कपड्यांची बॅग असो ते ठेवून दिले, पुस्तकं सगळे ठेवून दिले. बघू शकता सगळे पुस्तकं वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला हे गॅस वगैरे आहे ना तर ते आवरायचं आहे. इथे जे बॅग आहेत ना तर त्या गावावरनं पार्सल वगैरे आणलेलं होतं दिवाळीला, तर त्या सगळ्या बॅगा धुवायच्या आहेत, त्याच्यामुळे त्या ठेवायला घेतल्या. त्यानंतर एक एक वस्तू पुसून जे आहे ना ते रॅकला लावायचं काम केलं. आता याच्यामध्ये ना भरपूर जमलिंग वगैरे होते मला, पण काय ना आवरायचं एक एक आवरत गेलं तर कमी होऊन जातं, त्याच्यामुळे मी आवरत आलेला आहे. बघू शकता आपला जो किचनचा जो टेबल आहे ना तो पूर्णतः सेट केलेला आहे. त्यानंतर इकडे पुस्तकांचा, बॅगेचा, किराणाचा जो आहे ना तर तो जो रॅक आहे ना तो पण मी सेट केलेला आहे बऱ्यापैकी. त्यानंतर इथं कॅरी बॅगी जे असतात ना आपल्याला आपल्या गावाकडनं पार्सल घेण्यासाठी किंवा मग आपल्याला कशाला पण लागतात, त्याच्यामुळे सगळ्या कॅरी बॅगी एका याच्यामध्ये टाकल्या आणि सगळ्या कॅरी बॅगी व्यवस्थित ठेवून दिल्या, बांधून वगैरे ठेवल्या की मग आपल्याला सोपं जातं, नंतर काम येतात. इथं मग भाकरीचे कपडा वगैरे जे होतं ना, जे आईनं डब्बा वगैरे दिला होता बांधून तर ते होतं. त्यानंतर इथं कांद्याची दुरडी होती, तर कांद्याच्या दुरडीमध्ये 4-5च कांदे शिल्लक आहेत. पण म्हटलं जाऊ द्या, आपल्याला ना सध्या एवढे काही कांदे खायचे पण नाही आहेत, थंडीचे पण दिवस आहेत आणि मला तर कांदा खायचाच नाही आहे टॉन्सिल्समुळं. त्यानंतर इथं नारळ आणलेले, नारळ पण ठेवलं बाजूला. त्यानंतर बॉटल ठेवली पुसून धुवून घ्यायची नंतर, पण सध्यापुरती साईडला करून ठेवली. त्यानंतर मग रूममध्ये एक 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 गोष्ट आवरत गेले, तर बऱ्यापैकी आपलं काम आवरत आलेलं होतं. तर तुम्हाला मी पुढचा मेकओव्हर जो आहे ना तर तो तुम्हाला थोड्याच वेळात दाखवून देते. बघू शकता एक 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 गोष्ट मी जी आहे ना, जे माझ्या लॅपटॉपचे केबल वगैरे आहेत, माऊस असो, ते एक 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 गोष्ट पुसून असो, झाडून असो, पुसून असो, झाडून असो, असं करत 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 माझे बऱ्यापैकी कामं आवरलेले आहेत. तर तुम्हाला आता आपल्या रूमचा जो मेकओव्हर आहे ना तर तो बऱ्यापैकी चेंज झालेला दिसत असेल, तर इकडं रॅकचा जो लुक आहे ना तो पण मी तुम्हाला दाखवते. नेक्स्ट 2 मिनटामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये अशाच प्रकारे क्लिनिंग वगैरे करता का? तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहता की स्वतःचं घर आहे? तर इथं आम्ही तर रेंटच्या घरामध्ये राहतोय. पुण्यामध्ये ना रेंट पण भरपूर आहेत. पण आता आपल्याला आपल्या कामानिमित्त शिक्षणासाठी म्हणा किंवा कामासाठी म्हणा आपण पुण्यामध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये राहायला येतो ना, तर आपली जेव्हा भाड्याची खोली असते ना तर तेव्हा आपण आपल्या याच्यानुसारच खोली घेतो. आता दादा आणि मी राहतोय तर आम्हाला एकच सिंगल रूम जी आहे ना तर ती सफिशियंट आहे. तर मग एका रूममध्येच आम्हाला सगळं जे आहे ना ते ऑर्गनाईज करावं लागतं. रूमचा जो कार्पेट एरिया आहे ना तर तो खूप कमी आहे, पण आम्हाला दोघांना सफिशियंट आहे, त्याच्यामुळं मी जास्त लोड घेत नाही. त्यामुळं बघू शकता इथं पाण्याचे बॉटल जे आहेत ना त्या पण स्वच्छ धुवायला घेतलेल्या आहेत, धुवायला टाकल्या. त्यानंतर जे आहे ना खाली रॅकच्या खालचं जे आहे ना ते पुसून घेतलं आणि झाडून घेतलं. त्यानंतर आपल्याला रॅकच्या खालचं जे सामान आहे ना ते लावून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आहे ना पुढचं जे आहे ना 2 मिनटात तुम्हाला आपला रूमचा हे आहे ते दिसेल. त्याच्या पहिले आपला जो गॅस आहे ना तर त्याला पण थोडंसं जे आपण भाजी वगैरे म्हणा किंवा वरण वगैरे काही बनवलं तर ते सांडतं ना तर ते पण खूप कडक होऊन जातं. तर त्याला पण मी जो माझ्याकडे लाकडी स्पून होता एक पडलेला, तर त्याने मी ते खरडून म्हणजे घासून वगैरे काढलं तर ते निघून जातं सहजपणे. आता पाण्याने वगैरे घासलेलं नाही आहे, कारण की आता जेव्हा नवीन गॅस येईल ना उद्या परवाच मला नवीन गॅस घ्यावा लागणार आहे, कारण की गॅस संपतच आलेला आहे. त्यानंतर ते सगळं व्यवस्थित करून घेतलं. गॅस जो आहे ना तर तो हलकासा हे करून घेतला. त्यानंतर जे आहे ना माझ्याकडे पुस्तकांचे जे बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माझ्या नोट्स बुक आहेत, नोट्स आहेत किंवा मग क्वेश्चन पेपर आहेत, जुने क्वेश्चन पेपर आहेत. तर स्पर्धा परीक्षेचेच क्वेश्चन पेपर आहेत ते सगळे. तर मग मी ते सगळे जे आहेत ना ते पूर्ण झटकून वगैरे ठेवायचं म्हणून बॉक्स जो आहे ना तो खोलला. बॉक्समधले सगळे पुस्तकं वगैरे जे आहेत ना ते झटकून वगैरे फटकून वगैरे ठेवले आणि बॉक्स जो आहे ना तो रेडी केला आपला ठेवण्यासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे रॅकच्या खाली आपला बॉक्स असतो, बॉक्सवर आपण आपलं दुसरं साहित्य पण सहजपणे ठेवू शकतो, म्हणून तो बॉक्स ठेवून दिला अशा प्रकारे. माझ्याकडे हे रायटिंग पॅड आहे. त्यानंतर हा जो बॉक्स आहे तो गावावरनंच आलेला आहे.
तर हे छान असं ठेवून दिलं. त्यानंतर आपल्या भाजीच्या दुरुड्या आहेत त्या आवरायच्या. तर इथं बटाटे आहेत, बटाट्याची दुरुडी जी आहे ना तर ती झटकून घेतली, त्याच्यात बटाटे टाकले. त्यानंतर आपल्याला आहे नेक्स्ट दुरुडी आहे, त्याच्यामध्ये पण काकडी आहे, शिमला आहे, भेंडी आहे आणि हिरवी मिरचीची जी दुरुडी आहे ती पण आपण आवरणार आहोत. सगळं व्यवस्थित आवरलं. तुम्ही बघू शकता आमचं जे आहे तामझाम बनवून खातं त्याच्यामुळे भरपूर काही आहे. पण तुम्ही समजू शकता बाहेर राहायचं म्हटलं ना तर आपल्याला प्रत्येक गोष्ट लागतेच आणि बनवून खायचं म्हटलं तर घरामध्ये सगळं अवेलेबलच असतं आणि ठेवावंच लागतं. कारण की आपण प्रत्येक वेळी गावाकडे असल्यावर कोणाकडे जाऊन घेऊन येऊ शकतो, पण सिटीमध्ये आपण कोणाकडे जाऊ पण नाही शकत. त्याच्यामुळं आपलं स्वतःचं काम आपल्याला करावं लागतं किंवा आपल्या स्वतःसाठी आपल्याला राहावं लागतं. त्याच्यामुळं ते घेऊच लागतं आपल्याला, आपल्या गोष्टी लागतात. मग मी हे सगळं साहित्य आवरलं. मग इथं बॉक्स जे आहेत ना तर ते आमचे गोळ्याचे बॉक्स आहेत. म्हणजे एक गोळ्याचा बॉक्स आहे, एक मेकअपचा बॉक्स आहे छोटासा, म्हणजे इयरिंग्स वगैरे ठेवलेला, आणि एका बॉक्समध्ये जे आहे ना सुई धागे वगैरे जे आहेत ना सुई दोरा वगैरे ठेवलेला आहे. तर ते पण आपल्याला कधी काम येते. माझं टिकल्याचं पॉकेट जे आहे ना ते धुळीने पूर्णतः मळून गेलेलं आहे. त्याला 2-3 वेळा मी पुसलं पण ते काय काम करत नव्हतं. म्हटलं आता जाऊ द्या, आता काय करणार ना. आपण 2-4 वेळा मी आलटी करून त्याला पुसून घेतलं पण ते काय धूळ निघायचं नाव घेत नव्हती. मग तसंच पडू दिलं. त्यानंतर आपल्याला आता बऱ्यापैकी आपलं जे काम आहे ना खाली काढलेलं सगळं आवरलेलं आहे. फक्त पुस्तक आवरायचे. त्याच्या पहिले मी ना कोपऱ्यातलं जे आहे ना भरण्याच्या बाजूला आणि अंथरूण वगैरे आहेत ना आपले ब्लँकेट वगैरे त्याच्या बाजूला थोडीशी जे स्पेस दिसतोय ना तुम्हाला मागे, तिथं माझे डेली जे अभ्यासाला पुस्तकं लागतात ना ते ठेवलेले असतात. तर ते पुस्तकं जे आहेत ना तर ते आवरायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे सगळे रूम जे आहे ना तर ते मी क्लीन केलेले आहे. ह्या ज्या दुरुड्या आहेत ना तर त्याच्यामध्ये दादाचं सामान आहे बऱ्यापैकी कंपनीमधलं, तर ते पण आवरायला मला लागतं म्हणून मी सगळं आवरून घेतलं. त्यानंतर बघू शकता आपला रूम जो आहे ना तो पूर्णतः क्लीन झालेला आहे. नीट आणि क्लीन रूममध्ये तुम्हाला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. अशाच प्रकारे मी आमची रूम जी आहे ना ते 1-2 महिन्यानंतर क्लीन करत असते. तुम्ही पण तुमच्या रूम क्लीन करता का ते कमेंटमध्ये सांगू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग जे आहेत ना ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये मी डेली व्लॉगिंग करणार आहे. तर मग माझे जे डेली लाईफ रुटीन असतो ना तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला ते पाहायला आवडेल का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसा फायनली हा आहे आपल्या रूमचा मेकओव्हर बघू शकता.